नमस्कार. आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडी बघत आहोत. त्यामध्ये बघा, आज आपण बघणार आहोत ICC वार्षिक पुरस्कार 2024. बघा, तर जसप्रीत बुमराह यांना 2 श्रेणीमध्ये किंवा 2 ठिकाणी त्यांचं नाव येईल, ते लक्षात ठेवा. ज्यांना कोणाला अवघड वाटत असतील लक्षात ठेवायला तर त्यांना सांगते, ज्यांचे नाव 2-2 ठिकाणी आहेत, नंतर भारत कोणत्या ठिकाणी आहे, ह्या गोष्टी अशा वेगवेगळ्या करून लक्षात ठेवा, म्हणजे ते पुरस्कार लक्षात राहतील. बघा, ICC वार्षिक पुरस्कार 2024 थोडं बेसिक बघू. तर हे पुरस्कार जे दिले जातात ICC कडून दिले जातात आणि जगभरात त्यांच्याकडून म्हणजे क्रिकेट प्रेमी जे आहेत त्यांच्याकडून वोटिंग घेतल्या जातं आणि त्या बेसिसवर हे पुरस्कार दिले जातात. तर ICC पुरस्कारांमध्ये कोणत्या कोणत्या श्रेणीमध्ये दिले जातं बघा, कसोटी, नंतर वन डे असतं, नंतर T20 याच्यात दिलेले जातात. सर्वोत्तम कोण आहेत त्याच्यात तर आपण बघणार आहोत. बघा, जसप्रीत बुमराह भारताचा गोलंदाज. बघा, सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटूमध्ये कोणाला? जसप्रीत बुमराहलाच, भारताचा. या 2 याचं नाव लक्षात ठेवा. सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि कसोटीमध्ये पण कोण? जसप्रीत बुमराह. नंतर पुढे बघा, ICC मग कसोटीमध्ये फिमेलमध्ये कोणाला मिळालं तर बघा, एमिलिया केर आहे, जी न्यूझीलंडची आहे. बघा, ICCचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार जिंकणारा तो 6वा भारतीय खेळाडू आहे. आणि बुमराहला हा पुरस्कार मिळाला, आता एमिलिया केरचा नंतर आहे. आपण आधी हे बघून घेऊ, जसप्रीत बुमराह किंवा भारताविषयी काय लिहिलेलं आहे. ICCचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार जिंकणारा तो कितवा? 6वा भारतीय आहे. कशातला म्हणता येते? कसोटीमधला बरं का. पुढे T20 येणार आहे, नंतर एकदिवसीय येणार आहे, त्याच्यासोबत कन्फ्युजन करून घेऊ नका. ICCचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार जिंकणारा तो 6वा भारतीय खेळाडू ठरला. बुमराहला हा पुरस्कार मिळाल्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. दोन्ही देशाच्या खेळाडूंनी प्रत्येकी 6 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. राहील ही गोष्ट लक्षात. आता बघा, याच्यात मग सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू मी कोण सांगितली? एमिलिया केर, न्यूझीलंडची. आता कसोटीचे झाले तर आपले कसोटीमध्ये बुमराह पुरुषांमधून आणि महिलांमधून एमिलिया केर न्यूझीलंडची. झालं कसोटी आपलं. आता आपण एकदिवसीयमध्ये येऊया. एकदिवसीयमध्ये बघा कोण आहे? एकदिवसीयमध्ये क्रिकेटपटू अजमतुल्ला ओमरझाई अफगाणिस्तानचा आणि महिलांमध्ये कोण? स्मृती मानधना. आता खूपच कोणाच्या लक्षातच राहत नसेल ना, काय लक्षात ठेवा. पुरुषांमध्ये एकदिवसीयमध्ये अजमतुल्ला ओमरझाई. बघा, अजमतुल्ला ओमरझाई लक्षात कसं ठेवणार? आणि अफगाणिस्तान. जर तुम्ही म्हणजे इंग्लिशमध्ये पण किंवा मराठीतून पण जरा बघितलं ना, इथे अ आहे, इकडे पण अ आहे आणि इकडे पण अच आहे. आणि अ काय येतो? प्रथम क्रमांकावर येतो. प्रथम म्हणजे काय? 1 नंबरला येतो. 1 नंबर. ठीक आहे, राहील लक्षात. तर आता ते 1 नंबर गाणं लक्षात ठेवा वाटल्यास. म्हणजे 1 नंबर म्हटल्यावर आपल्याला ते व्हिज्युअलाइज होतं, म्हणून मी तुम्हाला ती ट्रिक सांगितली. पण बघा, मला सांगायचं काय आता, 1 नंबरला काय येतं की एक दिवसीय क्रिकेटपटू. एक दिवसीय म्हणजे 1 नंबरला कोण? तर अ येतो. 1 नंबरला येतो अ किंवा ए कॅपिटल, म्हणजे इंग्लिशमधला जो अल्फाबेट असतो ए. आता इथे अ वरून चालू होईल, फक्त ओमरझाईचं ओ वरून चालू होईल आणि अफगाणिस्तानचं पण ए वरून नाव चालू होईल. तर मी सांगते काय की 1 नंबरला जर अ येतो, मग सर्वोत्कृष्ट पुरुष एक दिवसीयमध्ये कोण? तर अजमतुल्ला ओमरझाई अफगाणिस्तानचा. आता दुसरं बघा, महिलांमध्ये बघा, स्मृती मानधना. स्मृती म्हणजे काय? आपली स्मरणशक्ती किंवा स्मृती. काही म्हणतात ना, हिची स्मृती खूप चांगली आहे किंवा ही एक पाठी आहे, हिच्या लगेच लक्षात राहतं किंवा याच्या लगेच लक्षात राहतं. एक पाठी कोण असतं? ज्याची स्मृती चांगली असते. त्यावरून लक्षात ठेवणार काय? एक दिवसीय क्रिकेटपटू. महिलांमध्ये कोण? स्मृती मानधना. राहील लक्षात. आता बघा, सर्वोत्कृष्ट पुरुष T20. आता बघा, कसोटी मी तुमच्याकडून करून घेतलं. पुरुषांमध्ये जसप्रीत बुमराह,
आणि महिलांमध्ये एमिलिया केर न्यूझीलंड. एक दिवसीयमध्ये पण केलं अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरजई आणि महिलांमध्ये स्मृती मानधना. आता बघा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटर ऑफ द इयर त्याच्यात कोण आहे, भारताचा अर्शदीप सिंग. आणि सर्वोत्कृष्ट महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर एमिलिया केर न्यूझीलंड. आता बघा एमिलिया केर 2 ठिकाणी लक्षात ठेवणार, एक कसोटीमध्ये आणि एक T20 मध्ये. एमिलिया केर एक तर एक दिवसीयमध्ये तर फिमेल आपण लक्षात ठेवलंय ना, भारताची स्मृती मानधना. 2 फिमेल लक्षात ठेवायचे आपल्याला. एमिलिया केर न्यूझीलंडची 2 ठिकाणी ठेवाल लक्षात, एक कसोटीमध्ये एक T20 मध्ये. आणि स्मृती मानधना तर एक दिवसीयमध्ये मी ट्रिक सांगितली, झालं. आता बघा पुढे अजमतुल्ला पण मी एक दिवसीयमध्ये ट्रिक सांगितली. मग अर्शदीप T20 क्रिकेटर ऑफ द इयर असं लक्षात ठेवा. मला असं वाटतं सोपं वाटत असेल तुम्हाला, फक्त मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते नीट समजून घ्या, ठीक आहे. आता पुढे बघा सर्वोत्कृष्ट पंच रिचर्ड इलिंगवर्थ. सर्वोत्कृष्ट पंच कोण, रिचर्ड इलिंगवर्थ. नंतर 6 भारतीय खेळाडू. आता आपण इथे काय वाचलं होतं, कसोटीमध्ये 6वा तो आहे ज्याला हा पुरस्कार मिळाला आहे, जसप्रीत बुमराह. मग 6 कोण आहेत आणि हे पण सांगितले त्यांनी की आपण यामुळे कोणाची, ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. प्रत्येकी 6 पुरस्कार 6 वेळा मिळाला आहे ना. मग 6 भारतीय कोण, तर याच्यात विराट कोहलीचं नाव 2दा येईल आणि त्याचं वर्ष काय आहे 2017-18. हे पण नीट लक्षात ठेवा, वर्ष काय येणार आहे त्यांचे 2017-18. बघा पहिल्यांदा मिळाला राहुल द्रविड 2004, मग सचिन तेंडुलकर 2010, रविचंद्रन अश्विन 2016, विराट कोहली 2017-18, जसप्रीत बुमराह 2024, ठीक आहे. आणि पुरस्कार प्राप्त पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज आहे कोण, जसप्रीत बुमराह. तर अशा पद्धतीने आपण ICC वार्षिक पुरस्कार 2024 बघितलेले आहेत. धन्यवाद.